गुड मॉर्निंग मित्रांनो. अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे बुधवार. काल मार्केट बंद होतं, तर आज बघू काय होतं मार्केटमध्ये. आज मार्केट गॅपअप झालं आहे, बघू शकता तुम्ही. मार्केटमध्ये न्यूज अशी आहे की जे इस्रायल आणि इराणचं वॉर चालू आहे ना, ते बंद होण्याची शक्यता आहे. तर आज डिस्कशन होणार आहे त्याच्याबद्दल, म्हणून मार्केट गॅपअप झालं आहे. तर बघू आपल्याला आज कुठे ट्रेड भेटतो. आपण लेवल तर मार्क करून घेतले आहेत, दाखवतो तुम्हाला. आज इक्विटी ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला डिव्हिस लॅब भेटला होता. डाऊन साईड एंट्री घेतली होती आपण. हा लो ब्रेक केला तरच एंट्री होईल, पण याला लो ब्रेक झाला नाही आणि आपल्याला अपसाईड एंट्री भेटली. आता ही अपसाईड एंट्री घेतली आहे आपण. आणि निफ्टीमध्ये जर निफ्टीचे चार्ट बघा, आपल्याला ट्रेड आज भेटलाच नाही आहे. आणि डिव्हिस लॅबमध्ये अपसाईड एंट्री भेटली, त्याच्यामध्ये आपला 1:1 गेल्यावर आपण कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल करतो एस एल. त्याप्रमाणे एस एल ट्रेल केला आणि कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट झालो आपण. आणि नंतर तो वर गेला 1:2ला. तर 1:2च्या आसपास क्लोज झाला डिव्हिस लॅब. आणि बाकीच्या कोणत्याच स्टॉक्समध्ये एंट्री नाही भेटली आपल्याला. प्रिव्हियस डे हाय लोच्या आसपास कोणताच स्टॉक नव्हता, कारण गॅप अप झाला होता मार्केट. बघा कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री नाही भेटली. टायटनमध्ये भेटली होती, पण 2 वाजल्यानंतर आपण एंट्री घेऊ शकत नाही. एका स्टॉकमध्ये एंट्री भेटली होती आपल्याला. टायटनमध्ये 2 वाजता भेटली आहे बघा एंट्री. आता तुम्हाला सांगतो की प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोज कसा मार्क करायचा ते मी तुम्हाला सांगतो. आता त्यासाठी एक इंडिकेटर पण आहे, ते लेवल मार्क करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो मी कोणता इंडिकेटर आहे तो. तर तुम्ही इंडिकेटरमध्ये गेलास ना, तर प्रिव्हियस डे टाका, त्याच्यामुळे तुम्हाला येईल प्रिव्हियस डे OHIL. तो सिलेक्ट करा, तर तुम्हाला लेवल ड्रॉ होऊन येतील. प्रिव्हियस डे हाय लो क्लोज हे बघा कशा ड्रॉ होऊन आले लेवल्स. त्यातला आपल्याला ओपन आहे ती आपल्याला लेवल नको असते, ती काही इम्पॉर्टंट नसते, तर ते आपण अनटिक करून घेऊ. आणि या 3 लेवल इम्पॉर्टंट असतात. हे आपण इंडिकेटर थ्रू मार्क करू शकतो. आणि तुम्हाला जर मॅन्युअली मार्क करायचं तर मॅन्युअली पण करू शकता, हॉरिझॉन्टल लाईन यूज करून. ते पण इझी आहे, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसे करू शकता. ह्या लेवल खूप इम्पॉर्टंट असतात, तुम्ही हवं तर ट्रॅक करून बघा थोडे दिवस. या 3 लेवल भरपूर इम्पॉर्टंट असतात. इंडेक्स असो किंवा स्टॉक, ह्या लेवल इम्पॉर्टंट असतातच.